नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की इयत्ता 6वीचा सिलेबस बदललेला आहे आणि आता आपण जे व्हिडिओ बनवत आहोत ते या बदललेल्या सिलेबसनुसार बनवत आहोत। परंतु इयत्ता 6वीचा हिंदीचा सिलेबस मात्र बदललेला नाही। पूर्वीचा जो सिलेबस आहे तोच कंटिन्यू केलेला आहे। त्यामुळे इयत्ता 6वीच्या हिंदीचे स्वाध्यायाचे व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत। पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे पूर्ण हिंदीचे व्हिडिओज चॅनलवरती अवेलेबल आहेत, ते तुम्ही चेक करू शकता। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिली जाईल। या कवितेचा जो स्वाध्याय यामध्ये दिलेला आहे तो पूर्ण व्यवस्थित एक्सप्लेन करून दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश पोयम नंबर 1.1 मॉन्सून या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर पाहूया यामध्ये लेट्स एक्सप्लोर ए नेम द 5 सीझन्स ऑफ इंडिया अँड टेल वन फीचर ऑफ ईच। म्हणजे भारतातील 5 ऋतूंची नावे सांगा आणि प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य सांगा। यामध्ये पहिलं पाहूया मान्सून। मान्सूनचं काय वैशिष्ट्य आहे? मान्सून ब्रिंग्स हेवी रेनफॉल। सेकंड ऑटम। ऑटम हॅज क्लिअर स्काईज अँड प्लीजंट वेदर। थर्ड स्प्रिंग। स्प्रिंग इज कलरफुल विथ ब्लूमिंग फ्लावर्स। 4 समर। समर इज हॉट अँड सनी। 5 विंटर। विंटर इज कोल्ड अँड चिली। तर अशा प्रकारे या 5 सीझनचे आपल्याला वैशिष्ट्य सांगता येतील। त्यानंतर बी मध्ये आपल्याला पोयम दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला रीड परत सिंग या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। आणि त्यानंतर सी क्वेश्चन दिलेला आहे, फिल इन द ब्लँक्स यूजिंग अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द पोयम। म्हणजे कवितेतील योग्य शब्द शोधून गाळलेल्या जागा भरा। यामध्ये फर्स्ट द लँड हॅज डॅश डॅश, तर रिकाम्या जागी योग्य शब्द येईल ड्राईड। सेकंड द रिव्हर्स आर डॅश डॅश, या ठिकाणी योग्य शब्द येईल थर्स्टी। थर्ड द क्लाउड्स आर डॅश डॅश, रिकाम्या जागी शब्द येईल डार्क। 4 feathers spread the peacocks, रिकाम्या जागी शब्द येईल sway। 5 bolts of lightning streak and dash dash, रिकाम्या जागी योग्य शब्द येईल shimmer। यामध्ये डी क्वेश्चन आहे, कंप्लीट द सेंटेन्सेस यूजिंग युअर प्रेडिक्शन्स। म्हणजे तुमचा अंदाज वापरून खालील वाक्य पूर्ण करा। यामध्ये फर्स्ट आहे इफ इट डज नॉट रेन देन, तर या ठिकाणी रिकाम्या जागी येईल किंवा प्रेडिक्शन येईल द लँड विल रिमेन ड्राय। सेकंड इफ इट रेन्स कंटिन्युअसली देन, या ठिकाणी प्रेडिक्शन येईल देन द लँड विल रिमेन सोक्ड। ई क्वेश्चन आहे, फाइंड अँड राईट द वर्ड्स फ्रॉम द पोयम दॅट राईम विथ। म्हणजे कवितेतून यमक जोडणारे शब्द शोधून लिहायचे आहेत, रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत। यामध्ये विशेष असं काहीही दिलेलं नाही। तर पाहूया कोणकोणत्या शब्दासाठी रायमिंग वर्ड शोधायचे आहेत। फर्स्ट आहे बार्क, ह्याचा रायमिंग वर्ड आहे लार्क। सेकंड वंडर, याचा रायमिंग वर्ड आहे थंडर। त्यानंतर थर्ड आहे मेरी, रायमिंग वर्ड आहे चेरी। 4th यार्ड, रायमिंग वर्ड हार्ड। एफ क्वेश्चन आहे, रीड द पोयम अँड कम्प्लीट द गिवन टेबल। म्हणजे कविता व्यवस्थित वाचायची आहे आणि खाली जो टेबल दिलेला आहे तर तो पूर्ण करायचा आहे। या ठिकाणी आपल्याला वरती काही वर्ड्स देखील दिलेले आहेत। सिंपली या ठिकाणी समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत। आता एका बाजूला वर्ड्स आणि दुसऱ्या बाजूला सिमिलर वर्ड्स असा चार्ट दिलेला आहे। तर थंडर ह्या वर्डसाठी सिमिलर वर्ड येईल रोर। होज या वर्डसाठी सिमिलर वर्ड येईल स्प्रेड। बोल्ट या वर्डसाठी सिमिलर वर्ड येईल फ्लॅश। ब्राईट अँड चेअरफुल या वर्डसाठी सिमिलर वर्ड येईल हॅपी। ड्रेंच्ड या वर्डसाठी सिमिलर वर्ड येईल कम्प्लिटली वेट।
त्यानंतर जी क्वेश्चन आहे विच सीझन इज मेन्शन हिअर, तर खाली काही ओळी दिलेल्या आहेत आणि त्या ओळीमध्ये कोणत्या ऋतूचे वर्णन केलेले आहे हे विचारलेलं आहे. ओळी पाहूया. द लँड हॅज ड्राईड इट्स सो पार्च, द फील्ड आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी. उत्तर आहे समर. त्यानंतर एच क्वेश्चन आहे रीड, थिंक अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. वाचा, विचार करा आणि खालील तक्ता पूर्ण करा. यामध्ये कंडिशन बिफोर रेन आणि कंडिशन आफ्टर रेन म्हणजे पाऊस येण्यापूर्वीची परिस्थिती आणि पाऊस आल्यानंतरची परिस्थिती यामध्ये आपल्याला कम्पेअर करायचं आहे. स्काय, पाऊस येण्यापूर्वी कसा असतो? द सन इज शायनिंग व्हेरी हार्ड. पाऊस आल्यानंतर आभाळ कसं असतं? स्काय. कंडिशन आफ्टर रेन डार्क अँड क्लाउडी. आता लँड, जमीन पाऊस येण्यापूर्वी कशी असते? ड्राय अँड पार्च. आणि पाऊस आल्यानंतर जमिनीची परिस्थिती कशी होते? वेट अँड सोक्ड. अर्थ म्हणजे पृथ्वी, पाऊस येण्यापूर्वी कशी असते? द अर्थ इज हंग्री, थर्स्टी. आणि पाऊस आल्यानंतर द अर्थ इज हॅपी अँड चेअरी. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. इयत्ता 6वीचा जो बदललेला सिलेबस आहे तो आपण संपूर्ण कव्हर करणार आहोत. त्यामुळे सरस्वती गुरुकुल या चॅनलसोबत तुम्ही राहा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन देखील क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.